नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंड 1 मध्ये कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट MBBS कॉलेज किती मार्कापर्यंत मिळेल ही माहिती घेणार आहोत। रिनीट 2026 चे निकाल लागून आज जवळपास 10 ते 15 दिवस होत आलेले आहेत व आता लवकरच महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। या कालावधीमध्ये जे काही काउन्सिलिंगचे नियम बदल झाले, नवीन कॉलेज संदर्भात माहिती मिळाली व इतर जे काही महत्त्वपूर्ण बदल झाले व आपल्या समोर जी काही माहिती आली आहे त्यानुसार यावर्षी महाराष्ट्रामध्ये राऊंड 1 चा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कट ऑफ काय राहील ही माहिती मी तुमच्या समोर ठेवत आहे। हा कट ऑफ 99% ॲक्युरेट असेल। यामध्ये फक्त 1 ते 2 मार्काचाच फरक पडेल, जास्त फरक पडणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो काही कट ऑफ आपण पाहत आहोत हा स्टेट कोटाचा कट ऑफ आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर 1 ला ओपन कॅटेगरी आहे। जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात व यावर्षी 543 पर्यंत मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। यामध्ये तुम्ही फक्त +-1 मार्क ॲड करून चला। त्याखाली जर आपण OBC कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 542 मार्कापर्यंत यावर्षी कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। त्याखाली जर आपण NTD या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 542 मार्कापर्यंत राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। त्यापुढे आता आपण जेही विद्यार्थी SEBC मध्ये येतात या विद्यार्थ्यांचा कट ऑफ पाहणार आहोत। जे विद्यार्थी SEBC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 541 मार्कापर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। त्यानंतर जर आपण NTC या कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर जेही विद्यार्थी NTC मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 535 मार्कावर कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जागा मिळू शकते। EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 519 मार्कापर्यंत राहील व जे विद्यार्थी विजेमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 504 मार्कापर्यंत राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। त्यापुढे जर आपण NTB या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी NTB मध्ये येतात त्यांचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 477 मार्कापर्यंत राहील। जे विद्यार्थी SC मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 457 मार्कापर्यंत राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल व ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण 375 मार्कापर्यंत राहण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रात ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांचा यावर्षी कॅप राऊंड 1 मध्ये अशा प्रकारे कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। या मार्कापर्यंत जर तुमचे मार्क असतील +-1 मार्क तर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। हा जो काही कट ऑफ आहे तो 99% ॲक्युरेट असेल। जर यावर्षी महाराष्ट्रामध्ये काही नवीन कॉलेज कॅप राऊंड 1 मध्येच सुरू झाले तर यामध्ये 1 मार्काचा फरक पडू शकतो, त्यापेक्षा जास्त फरक पडणार नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क यापर्यंत येत आहेत अशा विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहा, कॅप राऊंड 1 मध्येच तुमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं स्वप्न पूर्ण होणार आहे। या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच जे काही तुमचे आता मार्क आलेले आहेत त्यावर योग्यरित्या काउन्सिलिंग करणं देखील आवश्यक आहे, कारण एका मार्कावर 2000 ते 3000 विद्यार्थी आहेत। एका मार्कामागे एवढे विद्यार्थी आहेत, त्यामुळे योग्यरित्या काउन्सिलिंग, योग्यरित्या कॉलेजची निवड, जे काही प्रेफरन्स फॉर्म असतो तो तुम्ही योग्यरित्या व तुमच्या कॅटेगरीनुसार तयार करणं आवश्यक असतं। तर ही चूक तुमच्या हातून होऊ नये यासाठी तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता व आपले कॉलेज मिळण्याचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करा।
जर तुम्हाला बालाजी एज्युकेअर मार्फत ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अचूक रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला मदत केली जाईल, प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल योग्य माहिती दिली जाईल, ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे होते, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3चे नियम काय आहेत, बेटरमेंट कशा प्रकारे करायचं, ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना वैयक्तिक दिली जाईल। त्यासोबतच तुमच्या मार्क व रँकनुसार कॉलेजेसची लिस्ट दिली जाईल व सर्व राऊंडसाठी योग्य चॉईस फिल देखील तुम्हाला करून दिलं जाईल, जेणेकरून टायर 1, टायर 2 सिटीमध्येच तुमचा प्रवेश मार्गी लागेल। तरी ज्याही विद्यार्थ्यांना या सर्व सेवा घ्यायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।